गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. तर चला, तर आपण बनवतोय वांग्याचं भरीत. तर हे वांग्याचं भरीत द्यायचे रोशनला डब्याला, आणि सोना गेलेली आहे. आता राहिलाय फक्त रोशन, त्याला भरीत द्यायचंय बनवून, आणि त्याला हे रताळ्याचे काप पण बनवून द्यायचेत. एवढे छोटे छोटे केलेले आहेत पहा. अजून हे कटिंग करायचे राहिलेत, खूप बारीक बारीक आहेत. तर याला मी कशी बनवते तुम्हाला दाखवते. राहिलेले कट करून घेते आणि मग बनवते. तर अशा पद्धतीने सगळे काप करून घेतलेले बारीक बारीक, आणि परत एकदा धुवून घेतले. त्यांना आता गॅसवरती ठेवलेले आहेत. तर रताळ्यांचा कलर आता असा झालेला आहे. आपण याच्यात आता टाकूया साखर. थोडा वेळ झाकून ठेवू आता. तर इथं वांगी छिलका काढून घेतलाय बघा. आता याच्यात नमक आणि लाल मिरच टाकायची. हो का, ही लाल मिरची मी घरी वाटून ठेवलेली असते मिक्सरमधून. लसूण आणि लाल मिरची, लाल मिरच टाकू आपण आता या भरितामध्ये. मिरच्या तिखट आहे त्याच्यामुळं प्रमाणातच टाकायचे. आणि आता टाकू मीठ. आणि आता तेल. तर असं भरीत आहे ना, खूप छान लागतं. वांगे तरी गॅसवरती भाजलेत, गावाला चुलीत भाजायला टाकतात ना, काय टेस्ट लागते. तर बघा असं मिक्स करून घेतले वांग्याचं भरीत. मस्त झाले. याला बाजरीची भाकर असली ना सोबत, एकच नंबर लागतं. पण आता चपाती करायची, कारण हे रोशनच्या डब्याला द्यायचे वांग्याचं भरीत. चला, रताळ्यांची काय हलावा आहे बघू आपण. मस्त साखरेला पाणी सुटले. शिजत आलेत बरं का. अर्धे शिजले, जाऊन अर्धे राहिले. आता टाकू आपण याच्यामध्ये घी. तूप टाकूया. तुपाने एकच नंबर स्वाद लागतो. गॅस मोठा आहे रे बाबा. तर आता टाकूया तूप. परत एकदा मिक्स करून घेऊ मस्त. तर चांगलं मिक्स करून घेतलंय. आता ठेवूया झाकण. एवढं याच्यावर आरामशीर होऊन जाईल. 3 ते 4 मिनटं आहे ना असं झाकून ठेवू, मग रताळी पूर्ण शिजून जाते. तर चला, परत एकदा आपण बघू रताळे झालेत का. शिजले तो का, मस्त सॉफ्ट झाले. वाव.
तर याला तुम्ही असे पण खाऊ शकता, दूध टाकून पण खाऊ शकता. एक सुद्धा पाण्याचा थेंब टाकलेला नाही याच्यात. खूप छान झाले, मस्त झाले. आणि हे ना मी माझ्या ननंदबाईची इथं खाल्ली होती बरं काही रेसिपी. खूप छान लागते. तुपाचा आणि साखरेचा असा मेळ बनलाय ना, एकच नंबर सुगंध चालला. तर अशा पद्धतीने बघा, हे रताळ्याचे आपण छोटे छोटे गुलाबजाम आता खाणार आहोत. एकदम टेस्टी आणि मस्त बनलेले आहेत. रोशनसाठी बनवलेत, पण रोशन काय अजून तयार होईना. म्हटलं चला आपणच खाऊन घेऊ.